नमस्कार, मी धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आहे ना इथे सुका जवळा बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1.5 वाटी सुका जवळा घेतलाय। मी याला ना छान साफ करून घेतलाय आणि चाळून घेतलाय। आता आपण इथे ना मी पॅन गरम करायला ठेवलाय, त्याला आपण छान आहे ना भाजून घेऊया। इथे जवळा ना चांगला भाजलाय। आता इथे मी ना पाणी घेतले बाउल मध्ये, आपण त्याच्यामध्ये काढून घेऊया। तो इथे मी तोच पॅन घेतलाय, जरा धुतलाय मी त्याला, पळी तेल टाकले। आता इथे मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले। कांदा आहे, एक टोमॅटो आहे, मोठा कांदा घेतलाय, आणि इथे लसूण, एक मिरची घेतली आहे आणि थोडी कोथिंबीर। हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे। तेल तापले, आता आपण कांदा टाकून घेऊया। इथे मी ना कोकम घेतलेले आहेत आमसून। कांदा चांगला लाल करायचा आहे। थोडं ना हिंग टाकणार आहोत, आणि हे जे लसूण आणि मिरची कोथिंबीर वाटले ना ते आपण टाकून घेऊया। हे पण चांगलं कांद्याबरोबर खमंग असं भाजून घ्यायचंय। कांदा भाजत आला, आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो ना बारीक होण्यासाठी थोडं मीठ टाकून घेऊया। इथे मी ना तिखट घेतलंय, हे घरचं तिखट आहे। थोडी हळद घेतली आणि थोडी जिरा पावडर घेतली आहे, ते टाकून घेऊया। इथे गॅस कमी करूया। तिखट आहे ना तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे, कमी जास्त। माझं तिखट आहे ना जरा जास्त आहे तिखट, त्यामुळे मी 1च चमचा घेतले। आता इथे आपण आहे ना ही सुकट टाकून घेणार आहोत। सुकट जेव्हा आपण पाण्यात टाकतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये जो चुकून खडा किंवा अशी रेती वगैरे असेल ना, ते ती खाली पाण्याच्या खाली जमा होते। त्यामुळे नेहमी फक्त वरचंच टाकायचं आहे, खाली तळाला जे राहतं ते टाकायचं नाही आहे, नाहीतर मग तो सगळा जवळा ना असा कचकच लागतो। हे बघा, आता मी हे फेकून देणार आहे पाणी। हे छान हलवून घ्यायचं आहे। इथे आपण थोडं मीठ टाकणार आहोत। हे आमसूल आहेत ते टाकून घेते मी। पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाहीये। इथे आपण कोथिंबीर टाकूया, छान भरपूर कोथिंबीर टाकायची आहे। गॅस कमी करून आहे ना हे मी वाफवून घेते। बघू शकता इथे छान झालेला आहे आपला सुका जवळा झालेला आहे। गॅस बंद करते। जवळा होत होता तोपर्यंत मी भाकरी करून घेतली। सुक्या जवळ्याबरोबर भाकरी खूपच छान लागते। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही चपाती पण करू शकता, असं काही नाही। बघू शकता आपलं भाकरी आणि सुका जवळा रेडी आहे। कांदा आहे सोबत, कोणाला मिरची आवडतं, कोण लसूणही खातं कच्चा, खूप छान लागते। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।